वारकरी संप्रदायाचे श्वास दोष एक आळंदीचे ज्ञानोबा आणि देहूचे तुकोबा पैकी ज्ञानोबा माऊलीचा समाधी सोहळा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे जे प्रेम काय कर घ्यावी माझी सेवा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माता बोले हे आपले चौपाळून यावले वरी वैसो पावले श्री गुरूंची मजर दई सद्गुरुजींनी तारिका हा संसार करू म्हणून विशेषाद्या विवेकावरे जैसे डोळ्यांना न भेटे तै वेळी दृष्टीशी फाटा फुटे. मग वास पाहिजे त प्रगटे महानिधी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता
भाविक विश्वासी तुका म्हणे नमो नद्यासी तुका म्हणे नमो नद्यासी तुका म्हणे नमो नद्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमो नद्यासी तुका म्हणे नमो नद्यासी तुका म्हणे नमो मुख्यामृताची वाणी देवदेवाची कारणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी श्रीकृताने वडलेला उच्चारलेला गायलेला भंग वारकरी संप्रदायाचा कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरातला साधा सोपा सरळ भावाचा अभंगाच्या सेवेकरता विठ्ठल सेवेकरता गायलेला निवडलेला उच्चारलेला अभंग भगवान श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबरायांची जी भूमिका आहे ती तुमच्या समोर प्रकट करताना शुद्ध भाषा वापरली शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ उमटली वारकरी संप्रदाय अनुमान प्रमाण मानतो सचिन महाराज अनुमान प्रमाण शब्दाचा अर्थ ज्या अर्थी चुलीवर विदभर गवत वाढलं थोडा स्वर मागून घ्या किंवा थोडा कमी करा बस अनुमान प्रमाण शब्दाचा अर्थ काय ज्या अर्थी चुलीवर विदभर गवत वाढलं त्या अर्थी मुंजवडी गावातली थकलेली वयस्कर असणारी आजीबाई सांगते ज्या अर्थी चुलीवर विदभर गवत आहे त्या अर्थी चूल महिनाभर पेटली त्याला म्हणायचं अनुमान प्रमाण ज्या अर्थी कुठंच उजेड दिसत नाही त्या अर्थी एक तर दिवस मावळला नाहीतर मग ढगाळ वातावरण आलं याला म्हणायचं अनुमान प्रमाण ज्या अर्थी सूर्य डोक्यावर आला त्या अर्थी 12 वाजण्याचा वेळ झाली आता याला म्हणायचं अनुमान प्रमाण त्याचं आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक अनुमान प्रमाण लावलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सज्जन लोकांच्या व्यक्तिमत्वाचं बारकाईने निरीक्षण केलं आणि मग निरीक्षण केल्यानंतर महाराजांच्या लक्षात एक गोष्ट आली म्हणजे ज्या अर्थी ही सगळी मंडळी इतकं देखणं वागतात त्या अर्थी यांचं बीज शुद्ध असलं पाहिजे शुद्ध बीजा पोटी त्याला म्हणायचं अनुमान प्रमाण ज्या अर्थी लागलेलं फळ रसाळानं गोमटाय त्या अर्थी फळ बीज शुद्ध असलं पाहिजे बर त्यांच्या दारात आलेला साधक तुकाराम महाराजाला दुसरा प्रश्न विचारतो म्हणे महाराज तुम्ही म्हणताय फळ रसाळ आहे फळ गोमटाय त्याचं बीज सुद्धा चांगलंच असलं पाहिजे त्याशिवाय फळ असं लागतं का नाही तर गहू पेरला बाजरी उगवली असं कधी होत नाही बाजरी पेरली ज्वारी उगवली असं कधी होत नाही गहू पेरला तर गहूच उगवतो ज्वारी पेरली तर ज्वारी उगवते तसं चांगलं पेरलं तर चांगलं उगवतं वाईट पेरलं तर वाईट उगवतं ज्या अर्थी लेकरं चांगली त्या अर्थी माय बाप धन्य होते शुद्ध बीजा पोटी सांगता काय तुकाराम महाराज तुम्ही पण त्याची लक्षणं नेमकी कशी हे ओळखलं कशावरनं आणि मग अनुमान प्रमाणातली दुसरी व्याख्या सांगितली मुख्यामृताची वाणी मी हा निष्कर्ष काढला कशावरनं ते गोड बोलतात गोड म्हणजे गुळ फेके नाही होत आपल्या भाषेत सचिन बाबा बऱ्याच जणाला गुळ फेकायचा जाईल तिथं गुळच फेकतो दिवसा म्हणजे गोड बोलणं याचा शब्दाचा अर्थ आहे सहज बोलणे हे तो उपदेश
रोनी साया अशी कविते. मला वाटतं हा अभंग तुकाराम महाराजांनी 2 लोकांसाठी दिला असावा. एक सज्जन लोक आणि 2 साधू संत. हा अभंग दोघांसाठीच आहे, तिसऱ्यासाठी हा अभंग बसत नाही. मुख्यामृताची वाणी, त्यांच्या मुखातून निघणारी शब्द हे अमृता समान असतात. देह देवाचे कारणी, त्यांचा देह परमात्म्यासाठी आयुष्यभर खर्ची पडतो. ज्यानं दिला होता नरदेह, ज्याच्यासाठी देहाचं प्रयोजन केलं होतं, तो देह परमात्म्याच्या कारणी लागतो आणि मग त्यांना मना शुद्ध बीजा पोटी पहा. एवढंच लक्षण आहे का बुवा, का आणखी काय लक्षण? आणि मग तिसरं चरण गेलं, सर्वांग निर्मळ. एका एका अवयवाचं कुठवर कौतुक करत बसू म्हणे. आता सांगतो वाणीचं, पुन्हा सांगतो कानाचं, पुन्हा सांगतो दिसण्याचं, पुन्हा सांगतो चालण्याचं, पुन्हा सांगतो बोलण्याचं. एक एक सांगण्यापेक्षा असं म्हणा, सर्वांगी निर्मळ. अरे सगळं अंतकरणच निर्मळ आहे त्यांचं, अंतर बाहेर निर्मळ असतात. आणि त्यांचे चित्त जैसे गंगाजळ. दुसरी उपमा सांगितली गंगाजळाची. गंगाजळ म्हणजे गंगेचं पाणी. तात्यात चुकून झालेली पापं धुवून काढण्याचं काम कुठं असेल तर त्याला गंगेचं पाणी म्हणतात. म्हणून एखादी माणसं म्हणते एकदा गंगेत आंघोळ करून ये, एकदा चंद्रभागेत बुडी हाणून ये. कारण बाबा तुझ्याकडनं लई पाप झाले, आता नरडीला आलं, आंघोळ करून ये. चुकून झालेली पापं धुवून काढण्याचं काम गंगा करते. चुकून शब्दाला अंडरलाईन करा. जाणून बुजून पाप केलं आपण, मग ते गंगेत गेलं, धुत नाही. चुकून झालेली पाप गंगा धुवून काढते. तसं तुमच्या माझ्याकडनं कळत नकळत झालेले अपराध आपल्या पोटात घेतात, स्वतःच्या वट्यात घेतात आणि मग आपल्या अपराधी सारख्या लोकांना सुद्धा जवळ घेतात. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. अशा सज्जन लोकांच्या दर्शनानं तुमच्या माझ्या जीवनातले त्रिविध ताप निघून जातात. हा त्याचा फायदा. विठ्ठल अशा काही अर्थाचा अभंग सेवेकरता निवडण्याचं प्रयोजन. किम निमित्तानं सेवा आयोजित आहे, सगळ्याला ज्ञात असलं तरी सांगणं माझं आद्य कर्तव्य. आणि आयानं पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या मंजवडी नावाच्या गावामध्ये कैलासवासी गोदाबाई पांडुरंग घाडगे त्या पवित्र आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त म्हणा किंवा प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त म्हणा, समस्त गाडगे परिवारानं आयोजित करण्यात आलेला हा एकदिवसीय हरिकीर्तन सोहळा. या सोहळ्याकरता उपस्थित महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक मंडळी आणि शोकाकुल त्यांचा गाडगे परिवार, आप्तेष्ट नातेवाईक, गणगोत मित्र परिवार, सगळं देखणं वातावरण आज गाडगे परिवारानं जमा केलं. मला तर असं वाटतं आजचा कार्यक्रम म्हणजे गाडगे परिवाराच्या दारातला कार्यक्रम नेमका कसा, तर त्याला माझ्याकडे एक उपमा आहे. इंद्राच्या वैभवाला लाजवेल इतके देखणं नियोजन. विठ्ठल आम्ही कार्यक्रम देखणं हे ठरवतो कशावरनं? तामक कलाकार लोकांची एक व्याख्या आहे. आम्ही कलाकार मंडळी जेवणावर कार्यक्रम ठरवत नाही कसा झाला. आम्ही गायक वादक कीर्तनकार मंडळी लोकांवर ठरवत नाही किती मोठा कार्यक्रम होता. आम्ही कीर्तनकार मंडळी कसलं त्यांचा बंगला याच्यावर ठरवत नाही. मग आम्ही ठरवतो कशावर? याच्यावर, साऊंड सिस्टम. हा कीर्तनकाराचा आत्मा आहे आणि तो आत्मा आपल्या घरातला आहे. त्याच्यामुळे एकदा जोराची टाळी वाजवा. आपल्यानं आपल्याचं कौतुक नाही करायचं, मग दुसरा येऊन करेल का? इतकं देखणं नियोजन आहे. म्हणून तारीख देतानाच त्यांनी सांगितलं होतं, महाराज कार्यक्रमच आमच्या घरचा आहे. आम्ही बाहेर गेलो तरी त्यांचे नाव सुचवतो. आमच्या गाडगे पाहुण्याला सांगा, ते ज्याला कळल त्यालाच आहे. बऱ्याचदा जवळच्याला जवळच्याची किंमत कळत नाही, पण तुमच्या घरचाच कार्यक्रम आहे हा. मंडप देखना, साऊंड सिस्टम देखणी, गायक देखणे, वादकही देखणे. वा, ही सगळी वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरू आहे ते बाळू मामाचा हरिजागर का? बाळू मामांचा हरिजागर युट्यूब चॅनलचे सर्व आमचे दादा, त्यांच्यासाठी एकदा जोराची टाळी वाजवा. महाराष्ट्रात बरेचसे युट्यूब चॅनल तयार झाले, पण युट्यूब चॅनलला नेमकं नाव काय द्यावं याच्यासाठी सुद्धा ही बुद्धी सुपीक असावी लागते. सुपीक. सद्बुद्धी प्रकार वेगळा आणि दुर्बुद्धी प्रकार वेगळा. सद्बुद्धी कधी सुचते तर चांगलं खाल्लं तर. एक लक्षात ठेवा, काही गोष्टी कशावर अवलंबून असतात? विचार, बुद्धी विचारावर अवलंबून असते आणि विचारावर आचार अवलंबून असतो आणि विचारण आचरण बुद्धी आहारावर अवलंबून असते आणि आहार हा आपल्या संस्कृतीवर अवलंबून असतो. म्हणून नाव देताना बाळू मामांचंच दिले, बाळू मामांचा हरिजागर. त्यांच्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी युट्यूबला सर्च करा. ते नाव टाकलं की चॅनल येईल. मामांचाच फोटो आहे त्याला डीपीला त्याच्या. ते सर्च करा, त्याच्यावर क्लिक करा. खाली लाल अक्षरात असतं सबस्क्राईब, त्याच्यावर क्लिक करा, ते दाबा आणि हो शेजारची घंटी दाबायला विसरू नका. विठ्ठल असं सांगायची पद्धत असते युट्यूब चॅनलची. घंटी दाबायची कशा
कशासाठी तर नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळतात. आता त्यांनी आज यादव महाराजांचं कीर्तन सांगितलं, मग पाहुणा होता, मग तारीख दिली होती, पण तो कुठं चुकला का, त्याचा स्वर कुठं गेला का, तुम्ही ऐकलं तर तुमच्या ध्यानात मला माहिती आहे अजून तास 2 तासांना अभंग सुद्धा राहायचा, सांगितलं तर लांबच, पण मग चुकला बुवा कुठं त्याला कैचीत कसा पकडायचा. तर सगळ्या महाराज लोकांची वाट कशानं लागली असेल तर युट्यूब चॅनलला. हे सगळ्यात जास्त परिणाम कुणी भोगले तर इंदोरीकर महाराजांनी. बस ते तर बाबाचे काय ग्रह फिरले वा, चांगलं बोललं तरी माणसं नावच ठेवत राहिली, आणि चांगलं वागलं तरी नावं, वाईट वागलं तरी नावं. ते परवाच्या दिवशी झालं बघा त्यांच्या लेकीचा साखरपुडा, ज्ञानेश्वरी तिचं नाव इंदोरीकर महाराजाच्या पोरीचं. इंदोरीकर महाराजांनी वसंत लॉन्सला कार्यक्रम ठेवला होता, तो भलं मोठं नियोजन केलं होतं. आता त्या माणसाच्या दृष्टिकोनानं ते नियोजन म्हणजे फार मोठं नाही, पण एक बापाचं काळीज आपल्या लेकीसाठी ते बापाचं काळीज तुटतं. बाप या न्यायानं इंदोरीकर महाराजांनी ते नियोजन केलं. त्यांचे पुण्याचे तिकडचे पाहुणे आले, मुलाकडचे, इकडचे आमचे वारकरी संप्रदायातले लोक आली, आणि जसं कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाले तशा सगळ्या लोकांनी दणका उठवला. बोले तैसा चाली त्याची वंदावी पावली. आम्हाला कीर्तनातलं सांगता साधे कार्यक्रम करा, साधे कार्यक्रम, लोका सांगे ब्रह्मज्ञान. आपण कोरडा पाषाण. जे ट्रोल झाला आठवडाभर सगळ्या मीडियाला, युट्यूबला, मोबाईलला, सगळा तोच दणका. इंदोरीकर महाराजांनी वाईट केलं, इंदोरीकर महाराजांनी वाईट केलं. तुम्ही जरा पागल झाला का? इंदोरीकर महाराजांचं स्टेटमेंट युट्यूबचं काढा. त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलंय, कर्ज काढून लग्न मोठी करू नका. तुमच्या खिशातच भरपूर धन असेल तर लेकीसाठी 10-5% खर्च करायला अडचणच नाही ना. लेकीसाठी लेकासाठी कर्ज बाजारी होऊन जर तुम्ही मोठीपणा करत असला, 20,000 कर्ज काढतो मग पोराचा हॅपी बर्थडे घालतो, घालूच नको ना. तुला सांगितलंयच कुणी, घरी बायकोला युट्यूबला रेसिपी सर्च करायला लाव, त्याच्यावर केक तयार करायला लावून मग केक कापतो का कर्ज काढून पोराचा हॅपी बर्थडे. इंदोरीकर महाराज म्हणजे कर्ज बाजारी होऊन मोठेपणा करू नका, पण असल्यावर लेकीसाठी खर्च करायला काय हरकत आहे का? बरं मला उत्तर द्या. इंदोरीकर महाराज फेटा बांधल्यावर धोतर घातल्यावर महाराज, पण घरी गेल्यावर बाप नाही का? त्यांना मुलं नाही का? आपल्या कुटुंबासाठी तो माणूस वेळ देत नसेल तर मग काय करायचं? आता माणसाच्या तोंडाला काय हात लावता येतो का? मला तर असं वाटतं, हाती चले बाजार कुत्ते भुके हजार. विठ्ठल तुमच्या ध्यानात आलं कसं असेल महाराज, एखाद्या व्यक्तीला तुम्ही जितकं ट्रोल कराल तितकी त्याची किंमत वाढते. शिवलीला पाटीलला आधी कीर्तनाच्या तारखा घेताना पाकिट आधी कमीच होतं, पण जशी बिग बॉस मध्ये गेली लोकांनी ट्रोल केलं तसं 20,000 वाढलं. तुमच्या त्याच्यामुळे तुम्ही जितकं ट्रोल एखाद्या व्यक्तीला कराल तितकी त्याची किंमत वाढते. अंधारे बाई पाठीमागं गाजलेलं प्रकरण अंधारातच होते का नाही, तुम्ही सगळ्यांनी उचलून धरलं, किंमतच वाढली, फोकसलाच. तसं एखाद्या व्यक्तीला ट्रोल करण्याच्या पाठीमागं आपला उद्देश आधी व्यवस्थित बारकाव्याने त्याचा अभ्यास करावा. मला वाटतं तमाशाला बसणारा समाज कोणामुळे कीर्तनात वाढला असेल तर त्याचं सगळं श्रेय इंदोरीकर बाबाला जातं, हे लक्षात घ्या. मान्यच करावं लागेल तुम्हाला. तमाशात बसणारी माणसं कीर्तनाकडे आली हो, चांगलं वाईट काही सांगू दे. आता खरं बोलल्यावर खरंच झोमतच, हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण ते तुमचा माझा काय चांगलं काय वाईट हे तुमचा माझा प्रश्न असो. शुद्ध बीजापोटी हे सगळं तयार कशामुळे झालं तर त्याला एकमेव कारण आपल्या परिवारातनं गेलेली गोदाबाई नावाची आई. वारकरी संप्रदायाचा वसा वारसा घेऊन आलेली माणसं परिवारात जन्माला येतात, आणि ते जन्माला येऊन परमार्थ तर करतातच, पण त्यांच्या परमार्थासोबत परमार्थाचा विचार आणि आचार आपल्या लेकरांवरती करतात. परिणाम असा होतो, वारकऱ्याचा पोरगा वारकरीच होईल असं सांगता येत नाही, पण या गोदाबाई नावाच्या आईचा बारकावीने विचार केला तर जुनं कुळ आमच्या यादवाचे, आणि आमच्या यादव वस्तीला जुन्या काळातली लोक म्हणायची भक्ताचा माळा. जुन्या लोकांना माहित असलं, आमचं गोपाळ नाईक, किसन भाऊ ती जुनी मंडळी, तावरे मामा दादाही आले आमच्या सुभाषदादा सांगलीवरनं, भक्ताचा माळा म्हणायची. भक्ताचा माळा काय म्हणायची तर त्याला कारण आहे. प्रत्येक घरोघरी सगळ्या पुरुषाच्या महिलेच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ, आणि प्रत्येक एकादशीला भजन, गुरुवारचं भजन, सोमवारचं भजन, शनिवारचं भजन. आणि मग आमचे देवबाप्पा, आमचे तात्या, वरलापूरचे आमचे तिकडचे तात्या, 2 तात्याची जोडी आमच्या मळ्यात, पेटीवर देवबाप्पा, मारुती नाना, ही जुनी मंडळी. या सगळ्या मंडळींनी परमार्थाची बीज रोवली, आणि परिणाम असा झाला, वस्तीवर पारायण सुरू झालं. यंदा झालेलं 26-27 वर्ष आमच्या पारायणाचं, 26-27 वर्ष पारायण सुरू झालं. उगं कुठं माऊलीच्या वाटेला जाताना आळंदीकर महाराजाचे आमच्या
अण्णाबुवा सारख्या तात्यांनी त्या धोंडीपा तात्यांनी गाडी घेऊन बुवा कुठलं तुम्ही आळंदीस आणि मग काय करता तुम्ही काय नाही म्हणजे सप्ताह करतो भजन करतो कीर्तन करतो प्रवचन करतो आणि मग चालतो वारीत माऊलीच्या ना आमच्या गावाला करेल का करू की किती द्यावं लागेल पाकिट 300 रुपये धंदा मांडलाय काय रोखठोक बोलणारी तात्या धंदा आहे काय 300 रुपये एवढं देतोय येत असला तर बघ आणि मग घेऊन आले जे पारायण नेटाला लागलं आज सांगताना आम्हाला एका बाबतीत अभिमान वाटतो आणि एका बाबतीत दुःख वाटतं त्या मंडळींनी चांगली मार्ग दाखवलं म्हणून आमचा मळा भक्तिमय झाला पण आज ती मंडळी वैभव पाहायला आपल्यात नाही हा खेद आहे विठ्ठल आणि त्यांच्या तालमीत तयार झालेली आहे गोदाबाई पांडुरंग घाडगे वा 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 नावातच सगळ्या गोष्टी येतात म्हणून बोलायला माणसं जी रोखठोक असतात त्यांचं अंतकरण निर्मळ असतं हे अजून बारकाव्यानं अभ्यास करा जो स्पष्ट बोलतो कष्ट करणाऱ्या माणसाला स्पष्ट बोलण्यापासून कोणी रोखू शकत नाही नीट आहे का वाक्य जो माणूस कष्ट करतो तो स्पष्ट बोलतो आणि जो कष्टच करत नाही तो अस्पष्ट बोलतो काय म्हणला बाबा कष्ट करणाऱ्याला स्पष्ट बोलायपासून कोणी रोखू शकत नाही ना त्याच्यामुळे एखाद्या माणसाच्या बोलणं फटका असेल पण त्यांचं अंतकरण जर तुम्ही पाहिलं तर अंतकरण हे अमृता समान असतं लक्षात घ्या गडी माणसं कुणी बी दिंडीचे चालक होते रो पण बाई माणसानं दिंडीचा कारभार सांभाळण्यासाठी झाशीची राणी गोदाबाई पांडुरंग घाडगे ओळखते लक्षात घ्या कोणाचं काम आहे का ते कुणी दिंड्या चालवल की पण त्याच्यासाठी अशा धट काळजाची स्त्री व्हावी लागते झाशीची राणी वा 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 आणि ते जन्माला आल्या पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली कपाळाला गोपीजनासाठी आजही फोटो पाहिला तर तुमच्या लक्षात येईल गंध असल्याशिवाय त्यांना करमतच नव्हतं गायत पवित्र तुळशीची माळ ज्ञानेश्वरीचं पारायण गाथ्याचं वाचन आणि मग जिथं सप्ताह असेल तिथं जायचं आळंदी पंढरीच्या वारीची तयारी करायची माणसं पुढे घालून न्यायची एक लक्षात ठेवा जी मंडळी आपल्याला परमार्थाच्या वाटेला लावतात वाट दाखवणारे कमी असतात वाट लावणारे लय असतात आपली वाट लावणारे लय असतात वाट दाखवणारे कमी आपण ठरवायचं तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोटे काय मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते सन्मार्गाला लावणाऱ्या लोकांनी जी वाट दाखवली ती वाट सोडायची नाही अशी मंडळी जन्माला आली आपलं हयातभर परमार्थात आयुष्य घालवलं आणि मग सरते शेवटी तुमचा माझा निरोप घेतला मला तर वाटतंय वारीत गेल्यावरच अशी मंडळी पांडुरंगाला विनंती करत असतील पांडुरंगा तुझ्या जवळ येणं निज धाम आहेस हा आमचा शेवटचा निरोप आहे आता ते मला एका पुराणात मी गोष्ट वाचलेली आहे सचिन बाबा कुठल्या पुराणात व्हॉट्सअप पुराणात कधी कधी त्या पुराणातलं बी सांगावं लागतं मला एकानं पाठवलं होतं म्हणजे एक वारकरी बाबा आळंदी पंढरीच्या वारीला गेले एवढं ध्यान देऊन ऐका आणि मग तिथं गेल्यावर एका वारकऱ्यानं त्यांचं पाकिट हरवलेलं सापडलं पाकिटात 2 फोटो होते एक पांडुरंगाचा आणि एक म्हाताऱ्याचा संध्याकाळी खेपेला गेल्यावर म्हाताऱ्याचं पाकिट म्हणजे म्हातारा बाबा तुमचं पाकिट किती पैसे होते म्हणजे पैसे नाही सांगता यायचे मला पण पाकिटात पांडुरंगाचा फोटो होता नीट आहे का बरं काय माणसं म्हणजे पांडुरंगाचा फोटो होता मग पैसे सांगता येत नाही पांडुरंगाचा फोटो म्हणे पैसे कमी जास्त होत्या पांडुरंगाचा फोटो हरायचा नाही पण तुम्ही पांडुरंगाचा फोटो एवढा जुनवान दिसतो फार पुसट झाला आता तो बाहेर काढला तर जीर्ण झालेला फोटो फाटेल माझ्याकडे लक्ष द्या माऊली पांडुरंगाचा फोटो या पुढे महिला मंडळ आता उठून बसा सरू नका रांगू नका या पुढं या 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 विठ्ठल 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 बस जागेला आता बसा बसा जिथे जागा बसा 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 विठ्ठल विठ्ठल म्हणजे पांडुरंगाचा फोटो तर लय जीर्ण झाला एवढा जुना फोटो काय ठेवला तुम्ही पाकिटात त्या वारकऱ्याने दिलेलं उत्तर आपल्याला इथपर्यंत घेऊन यायचं वारकऱ्याने काय उत्तर दिलं जाते
वारकरी म्हटले ते पांडुरंगाचा फोटो जीर्ण झाला तरी काढला नाही, त्याला कारण आहे. सगळ्यात आधी फोटो म्हणजे माझं लगीन जमल्या जमल्या बायकोचा मांडला होता. पांडुरंगाच्या जोडीला लग्न झालं, मोठा झालो, परिवार, मुलं बाळ झाली. आणि जसं माझं वय झालं तशी माझी बायको म्हणली बापानं हिरी ढकून दिली असते तरी चाललं असतं. ह्या मुर्द्याच्या पदरात नव्हतं घालायला पाहिजे. प्रेमच संपलं म्हणजे तिचं. मग तिचा फोटो काढला आणि मला पोरं झाली होती ना, त्याच्यामुळे मग धाकट्याचा ठेवला, शेंडफळ त्याच्यावर लई जीव त्याचा फोटो. जसं लेकरू मोठं झालं, नोकरीला लागलं, तसं नोकरीला गेल्यावर घरीच आहे ना. आणि मग पुन्हा त्याचं लग्न झालं आणि मग मला नातवंड झालं. आता पोरावलं प्रेम कमी झालं म्हणजे, आणि मग नातूचा फोटो त्यात मांडला. काय वैराग्यवान महात्मा असेल बघा. नातूचा फोटो काढला आणि पुन्हा म्हणजे परतोंड झालं, परतोंडाचा फोटो मांडला. आता म्हणजे माझं वय 95 आहे आणि माझं परतोंड इंजिनियर झालंय, लाख रुपयाचा पगार घेतं. पण परवा दिवशी मी डोळ्याचं ऑपरेशन करायला पुण्याला गेलो आणि तिथनं फोन लावला परतोंडाला, पंजा बोलतोय तुझा पंजा, आलोय पुण्याला, येतो गाडी घ्यायला. त्याने तिकडून उत्तर दिलं, ती म्हणजे ऐकण्यासारखं आहे. तो म्हणला पंजोबा आम्ही कुणाकुणाचं बघायचं, बापाचं, आजोबाचं, पंजाचं, आम्हाला आता नोकरी बघून देता, आमचा संसार बघून देता का, तुमचं डोळं तुम्हाला बी काळजी घेणं होत नाही का, सारखा फोन करू नाही दाट. आणि मग म्हणजे त्याचा बी फोटो काढला आणि टारटार फाडला. आतापर्यंत म्हणजे 4 जणांना माझ्यावरचं प्रेम बदललं, पण माझ्या पांडुरंगानं आजपर्यंत माझ्यावरचं प्रेम बदललं नाही, म्हणून त्याचा फोटो तिथे आहे. काय प्रेम आहे वारकऱ्याचं वारीवर. असे आपल्या गोदाबाई नावाच्या आईचं प्रेम तुमच्या माझ्यावर असेलच, पण खरं प्रेम कुणावर होतं तर वारकऱ्यावर आणि पांडुरंगावर होते. लक्षात घ्या. विठ्ठल त्या बऱ्याच जणाला फटकं स्वभावानं बऱ्याचदा काय काय बोलले असतील, नातवंडाला, सुनाला, लेकाला, लेकीला, बऱ्याच जणाला काय बोलून गेले असतील, पण अशा माणसाच्या मनात काय राहत नाही. मग या माणसाकडनं नेमकं शिकायचं काय, तर त्या माणसांकडनं समर्पकता शिकायची. या माणसांकडनं दुसरी गोष्ट शिकायला मिळते, निष्ठावंत भाव. आणि या माणसांकडनं तिसरी गोष्ट शिकायला मिळते, शिस्त. जी माणसं शिस्तीनं जगली त्या माणसांचा आता प्रपंच मस्तीत दिसतो. कळतं ना तुम्हाला. जी पूर्वी शिस्तीनं जगली ते आता मस्तीनं जगतात. आपले मायबाप जर तेव्हा मस्तीनं जगले असते तर आता शिस्त पाहायला मिळाली नसती. जुनी पुरुष शाळेत जात नव्हती तर माय 2 पाय धरायची आणि शेजारच्या पोराला धर माझ्या बायाचा 2 हात तू, ही 2 पाय धरायची, शेजारच्या पोराला 2 हात उचलून नीचे अंगणवाडीत. लय मारा बेदम याला पण शाळा शिकवा. तेव्हा ते तलाठी तहसीलदार प्राण झाला. आता कायदाच काढला शासनानं, पोराला मारायचं नाही, गुरुजीनं उलट बोलायचं नाही, गुरुजीला नाही. तुम्ही बारीक ऐकताय ना, गुरुजीला उलट बोलायचं नाही, गुरुजीनं उलट बोलायचं नाही, असा कायदा काढल्यावर शिकल का ती. शिस्तीत प्रपंचन परमार्थ करणारी मंडळी होती. अशा मंडळींच्या श्राद्धाला आपण एकत्र आलो. ही मंडळी घडली कशी, तर त्याला उत्तर आहे घरातले संस्कार. माझ्या वाचनात सुभाषित करायचा एक श्लोक आहे माऊली, तुम्ही बारकाव्याने ऐका जरा. सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरा औदार्य वंश पुण्येन आत्मा पुण्येन भाग्यवान. सुशील लेकरू जन्माला आलं ताईची पुण्य. म्हणजे या घाडगे परिवार त्यांचे जे चिरंजीव आहे सुशील, ताईची पुण्य. पितृपुण्येन चतुरा, चतुर पोरगा जन्माला आला, व्यावहारिक चातुर्य त्याला चांगलं, म्हणायचं बापाची पुण्य. उदार अंतकरणाचा जन्माला आला, म्हणायचं वंशात कोणतरी उदार होतं. पदरचं तेल टाकून लोकांच्या पत्रिका वाटायचं, उदार अंतकरण त्याला म्हणायचं. त्याचे अर्थ कुणीतरी आपल्या परिवारात पाठीमागं कोणतरी पुण्यवान होता. आणि याच्या पुढचं सांगितलं आत्मा पुण्येन भाग्यवान. भाग्यवान माणूस जन्माला आला तर आत्मेची पुण्य असते. अशी सगळ्या गोष्टी जर ध्यानात घेतल्या तर या गाडगे परिवारातली आई सुशिलो म्हणजे सुशील अंतकरणाची. आणि या सुशील अंतकरणाच्या आईनं काय दिलं तर या सुशील अंतकरणाच्या आईनं संस्कार दिला. आणि आम्ही चालू हा पुढे वारसा. आणि मग परिवारातली सगळी मंडळी वारकरी झाली, वारकरी संप्रदायाची आवड लागली. पण गेल्या वर्षी आम्हाला मार्ग दाखवणारी आमची माई निघून गेली. तिनं बांधलं घरट, सगळं घर जे दिसतं, परिवार दिसतो, अंगण दिसतो, ते तिची पुण्य आहे. तिनं जर आम्हाला शिस्त घडवली नसती तर आज हे उभं राहिलं नसतं. पण परिणाम असा झाला, भला मोठा देवरा बांधला, लय मोठा बंगला बांधला, पण देवाऱ्यातली माय म्हणजे आमची पंक्ती होती. लक्षात घ्या, पंक्ती होती, पंक्ती. आता सगळं देखणं दिसतं पण पंक्तीच राहिली नाही ना. तिनं बांधलं घरट, दिला विसावा
मला बहिणीला भेटू द्या, एकदा मला माझ्या भावाला भेटू द्या, एकदा माझ्या चिरंजीवांना भेटू द्या, लेकीला भेटू द्या, नातवंडांना जवळ घेऊ द्या आणि मग मला घेऊन जा. तुम्ही सनकाधिक संत निरोप धाडला साधू संताला. मनविता कृपावंत एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार. जाऊन सांगा पांडुरंगाला, संकाधिक संतांनो माझा आता शरीर थकलं गेलं, हे शरीर आता साथ देत नाही. शरीर थकलं याचा अर्थ माझा आत्मा अमर आहे. नैनम चंदन ते शस्त्राणी नैनम दहती पावका. तोडायला गेला तर तुटत नाही, जाळायला गेलं तर जळत नाही. आता काय करायचं, मला घेऊन जा. आम्ही जातो तुम्ही कृपा, परिवारातल्या आधाराची सावली गेल्या वर्षी निघून गेली. आणि मग 1 वर्ष पूर्ण झालं. सावडण्याचा विधी झाला, अंत्यसंस्कार झाला, सावडण्याचा विधी झाला, दशक्रिया विधी झाला, 13वा झाला. तसं तर हिंदू धर्म संस्कृती सांगते, जोपर्यंत आपण सावडण्याचा विधी करत नाही तोपर्यंत तो आत्मा आपल्या घरात आहे. हिंदू धर्म बारकाव्यानं ऐकलं का, शास्त्र शस्त्र यात फरक काय. शस्त्र एका बाजूला धार आहे आणि शास्त्र दुधारी. काय म्हणला बाबा, शास्त्राला एकाच बाजूला धार आहे पण शास्त्र दुधारी. म्हणजे तुम्हाला बी कापल वेळ आली तर, आणि ज्यानं हातात घेतले त्यालाही कापल. सुईचा नाही बोलला तर मंत्राचा थोडा तरी धडजी होय वेळा गेला म्हणायचं दुधारी शास्त्र. तसं शास्त्र सांगतो. प्रिय व्यक्ती तर गेली आमच्या घरातली गेल्या वर्षी, पण सावडण्याचा विधी होईपर्यंत तिचा आत्मा आमच्या घरात होता. आणि मग सावडण्याचा विधी झाला की त्या आत्म्याला घरातनं बाहेर निघण्याची परवानगी नेली. आणि मग काय करायचं तर 3ऱ्या दिवसापासून 10व्यापर्यंत पंचकृषी विहार. पंचकृषी विहार म्हणजे मंजवडी गाव, गुणावड, गुलेवस्ती, मिरड, बरड, जिथं जिथं पाहुणे असतील, मठाची वाडी, झिरकवाडी, जिथं जिथं पाहुणे रावळे असतील तिथं तो आत्मा फिरून येतो. माती झाली, सावडण्याचा विधी झाला, बाहेर निघला की आत्मा झाडावर बसतो उंची. आणि मग तिथनं निहाळतो माझं घर कसं दिसतं. आणि मग त्याला त्याची माया लागते घराची. मी घर बांधलं, माझा हा परिसर, माझ्यामुळे लोक इतकी जमा झाली. आणि मग पंचकृषी विहार 10व्यापर्यंत करायचा. पंचकृषी विहार करून आत्मा माघारी आला की पुन्हा झाडावर बसतो. आणि 10व्याचा विधी झाला की मग ते ब्राह्मण काका पिंड पडतात बघा 10व्याचे. 10व्याचा विधी झाला की भाऊकीचं सुतक फिटलं. नीट आहे का, सावडण्यापर्यंत पाहुण्या रावळ्याचं सुतक, 10वा झाला की भाऊकीचं सुतक फिटलं. पण घरातल्याचं सुतक नेमकं फिटतं कधी तर त्याचं उत्तर आहे 13वी घातल्यानंतर. आणि मग 13वी झाली की आपलं हिंदू शास्त्र म्हणतं उदक शांती करा. उदक शांती तुम्ही ऐकलं असेल बघा. उदक शांती का करायची, उदक शांती म्हणजे ज्या आत्म्यानं ज्या घरामध्ये वास्तव्य केलं त्या घरात उदक शांती झाली की ते परिसर, त्या आत्म्याचा रहिवासी जिथं होता ते प्रसन्न वातावरण होतं. आणि मग ते पाणी घरातल्या प्रत्येक गोष्टीवर शिंपडायचं. उदक शांती झाली की मग त्या आत्म्याचा प्रवास वरच्या दिशेनं चालू झाला. हे कुठपर्यंत, 1 वर्ष होईपर्यंत. 1 महिना पूर्ण झाला की पहिलं मासिक, दुसरं मासिक, तिसरं मासिक, असे 12 मासिक घालायचे. मग तिथी श्राद्ध,
वर्ष श्राद्ध, पाक्षिक श्राद्ध, 3 प्रकारचे श्राद्ध घालायचे. आणि मग 12 महिने पूर्ण झाल्यावर 8व्या तिथीला गेलेली आपल्या आईचा आत्मा अजून थोड्या वेळानं तासाभरानं वरती उभा असणार भगवंताच्या दारात. भगवंताच्या दारात उभा असणाऱ्या आत्म्याला देव आजच्या दिवशी ठरवणार पुढे कोणत्या युनित जन्माला घालायचे. म्हणजे तुम्ही जे बावळटपणाचा बाजार लावला, म्हातारा मेला तवा सुनबाईच्या पोटातलं बाळ 4 महिन्याचं होतं. तात्या म्हातारा मेला तवा 4 महिन्याचं शास्त्री बाबा. आणि मग 6 महिन्यानं अजून 4-5 महिन्यानं ते बाळ जन्माला आलं. तर म्हातारा 5-6 महिन्यात झालं मरून. आणि मग सुनबाईनं आख्या वस्ती बोबाट केला, म्हातारा पोटाला आला. कळतंय ना तुम्हाला? श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. अरे 4-5 महिने झालं म्हातारा जाऊन आणि म्हातारा पोटाला येईलच कसा? इतका सोयीचा होता म्हातारा. नाही, वर्ष श्राद्ध होईपर्यंत जीवात्म्याला परवानगीच नाही ना. दुसरा देह धारण कधी करता येतो? 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आजच्या दिवशी परमात्म्याच्या दारातला आत्मा. म्हणून मागाशी ब्राह्मण काका म्हणत बघा, आवाज कमी करा, आम्हाला विधी नीट करू द्या, विधी नीट करू द्या. विधी नीट करू द्या म्हणजे काय? पहिला पिंड यमाला वाहू द्या, दुसरा पिंड चित्रगुप्ताला वाहू द्या, पिंड म्हणजे गोळा भाताचा, आणि तिसरा पिंड भगवंताला वाहू द्या. आणि या गाडगे परिवारातल्या चिरंजीवांना सांगायला सांगू द्या भगवंताला, पुन्हा जर आमच्या आईला माणूस नावाच्या योनीत जन्माला घातलं तर आमची आई म्हणूनच जन्माला घाल, आणि पुन्हा तिच्या संस्काराच्या छत्रछायेखाली आम्हाला विचारांची श्रीमंती मिळवती, ही विनंती करायची. आणि मग 3 पिंड अर्पण करून वर्ष श्राद्ध. विठ्ठल वर्ष श्राद्ध होईपर्यंत कुणी पोटाला आणि पाटीला येत नाही. बावळ्याचा बाजार बंद करून टाका. पोटाला आला आणि पाटीला आला. कुठं पोटाला आला? पोटाला आला म्हणजे विचार घेऊन आला, विचाराची श्रीमंती मिळाली. पण वर्षाच्या आत होतच नाही ना. आणि 1 वर्ष आजच्या दिवशी आत्मा मुक्त होतो. पण कुणी वर्ष श्राद्ध म्हणते, कुणी पुण्यस्मरण म्हणते, कुणी आत्मा मुक्ती दिन म्हणते. अशी माणसं जन्माला आली आणि आजच्या दिवशी आपल्यातून मुक्त झाली. कोणत्या योनीत जाणार ठरवणारा देव आहे. पण ज्यांनी परमार्थ कसोटीनं केला, अशा हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. जर परमात्म्याच्या दारात आपली आई उभी राहिली आणि देवानं सांगितलं आता तुम्हाला कुठं जन्माला घालू, तर ती म्हणतील म्हणशी काही मागा हेची देगा पांडुरंगा, मला पुन्हा एकदा पांडुरंग वारकरीच्याच घरात जन्माला घाल. कारण जो आनंद वारकरीच्यात आहे तो दुसरा कुठंच नाही. आमच्या चांदोबाच्या लिंबाला कार्यक्रम चालू आहे बघा आता माऊलीचा. 750वा संजीवन समाधी सोहळा, लय मोठा कार्यक्रम. 2 तालुके मिळून एकत्र आले, खंडाळा आणि फलटण, 2 तालुक्याचा सप्ताह. वारकरीचा जो आनंद आहे तो कुठंच नाही. आणि म्हणून हरिदासाची घरी अशी सात्विक विचारसरणी. मग हे सात्विक विचारसरणीच्या लोकांचा फायदा फक्त त्यांनाच का आम्हाला बी? म्हणजे आम्हाला फायदा एक, आम्ही त्यांच्या छत्रछायेखाली वाढलो आणि त्यांचे संस्कार घेऊन आमचं जीवन सुधारलं, हा फायदा आमचा. पण ही माणसं जन्माला आली मग त्यांच्यापासून फायदा कुणाला? म्हणजे जो भाग्यवान आहे त्यालाच. बऱ्याचदा बीज शुद्ध आहे पण लागलेलं फळ गोमटन रसाळ नाही. शास्त्रानं दुसरा प्रकार पडला, बीज अशुद्ध आहे तरी फळ शुद्ध लागले. बीज बी अशुद्ध, फळ बी अशुद्ध. आणि 4था प्रकार, बीज बी शुद्ध आणि फळ बी शुद्ध. आपल्याला एक बघायचा. पहिलं, बीज अशुद्ध पण फळ शुद्ध. माऊलीचा हरिपाठ पाठ आहे तुम्हाला. आता प्रमाण आहे का? सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला. बुद्धवाला तुला कृष्ण दाता, बुद्धवाला तुला कृष्ण दाता. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा,
पण बाप कसला होता तोच नका, राक्षस राक्षस हिरण्यकशिपू नावाचा. आणि त्यानं असा कायदा काढला, माझ्या राज्यामध्ये जो कोणी देवाचं नामस्मरण करल त्याला फासावर चढवण्यात येईल. कसला असेल बाप, सात्विक सात्विक असेल का सात्विक असेल. मध्ये नगरला भजनी हाणली होती बघा, सचिन महाराज नगरला पेपरावरच बातमी होती, भजनी हाणली म्हणजे भजनी मंडळातली माणसं हाणली हे नवल नाही, पुढचं ऐकलं तर तुम्हाला कळलं. भजनी मंडळातल्या लोकांनी हाणलं हे नवल नाही, पण भजन केलं म्हणून हाणलं हे नवल आहे. विठ्ठल भोंगवाली हाणली होती बाबा मध्ये. पुण्य करणं जर पाप म्हणायला गेला तर दोषच आहे ना. तसं नारायण नारायण म्हणू नये. नारायण नारायण म्हणणं चांगलं का वाईट? तुम्ही आजार आहे का? नारायण नारायण म्हणणं चांगलं का वाईट? चांगलंच ना. पण ह्या बापानं कायदा काढला म्हणजे जो नाव घेईल त्याला फासावं लटकावं. आता कोण घेईल का नाव देवाचं? माणसं म्हणजे आपल्या अर्धीच भाकर खाऊ पण सुखानं खाऊ, काय नडलंय का देवानं? राहिलं म्हणजे देवाचं नाव घ्यायचं. पण ज्यानं कायदा काढला त्याच्याच पोटी माईकाला जन्माला आला भक्त प्रल्हाद. आणि ते म्हणला काय कायदा आहे? म्हणला सेनापती म्हणलं तुझाच बापानं कायदा काढलाय, देवाचं नाव घ्यायचं नाही. देवाचं नाव घ्यायचं नाही, काय करतोय बघू की. आणि बापाला जो म्हणलं नाही अहो बाप्पा नारायण 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 नारायण. आणि मग सुधारण्यासाठी बापाला वाटलं लहानपणी काय करतं पोहाला पापन पुण्य, त्याला चांगल्या शाळेत टाकू सुधारावायला. आणि त्यांची सुधारणी म्हणजे कसली? दैत्य गुरुच्या शाळेत टाकलं राक्षसाच्या. तिथं गेल्यावर शिक्षण एकच, हाना मारा उचला आपटा पेटवा, गाडी न्या मध्यभागी चौकात नेऊन उभी करा, उद्या स्फोट पेटून दे दिल्ली. काल 10वा कार्यक्रम दिल्लीला आणली गाडी कोणी पुलवाम्यावरनं आणि आणून मध्यभागी उभी केली. असा धनका झाला रात्री दिल्लीला, 10 माणसं ठार झाली. दहशतवादी आतंकवादी वृत्ती त्याला म्हणायचं. महाराष्ट्रावर भारत देशावर बऱ्याच जणांनी परकीयांनी आक्रमण केलं. पाठीमागचं एक आक्रमण प्रसिद्ध होतं, त्याला गनिमिकावा त्याला म्हणायचं, शत्रूचा गनिमिकावा. बिहाड हल्ला त्याला आपल्या भाषेत म्हणायचं, मंजवळीच. क्षत्रियानं सामोरासमोर युद्ध करावं. पण या बिहाड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांनी 26/11 असा हल्ला केला. 26/11 दहशतवादी हल्ला. तसा काल बिहाड हल्ला झाला आपल्या भारत देशामध्ये दिल्लीला. दिल्ली म्हणजे आपल्या भारताची राजधानी. त्या बिहाड हल्ल्यामध्ये त्या आतंकवादी वृत्तीच्या लोकांनी एक भली मोठी गाडी मध्यभागी आणून उभी केली रात्रीचीच. आणि त्या स्फोटक होते, स्फोटक. आणि ते स्फोटकांचा स्फोट झाला, 8-9 लोक ठार झाली आणि 20 जण जखमी झाली. आता हे बातम्यावाले काही सुईच्या आकडे देतात का? 20 जण जखमी म्हणजे त्यातले निमित्त गेलेच असणार. पण लय कालवा होऊ नये म्हणून 20 जण जखमी. मला असं सांगायचंय, अशी लेकरं जन्माला येऊन कामाचे का सांगावं? तसा हा भक्त प्रल्हाद म्हणला, बापाचं कोण ऐकतोय? अजिबात ऐकणार नाही, घेणारच भजन. हा प्रकार मला जरा चांगला वाटतोय, कारण बाप नालायक आहे. पण किमान पोराच्या काळात तरी चांगलं दिवस आलं. बापानं एक बी जागरण सोडलं नाही, पण पोरानं माळ घातली, म्हणजे बरं झालं का नाही? तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? बाप सत्याकडे कधी गेला नाही आणि पोरगा सत्याच्या मंडपातनं हल्लाच नाही. चांगलं झालं का वाईट? चांगलं झालं. दुसरा प्रकार असा आहे, बाप चांगला आहे पण पोराच्या राज्यातले व वाईट दिवस आले. भगवान श्रीकृष्ण चांगला आहे का नाही? पण त्या कृष्णाच्या 3ऱ्या नंबरच्या बायकोचं नाव आहे जांबुवती. जांबुवती नावाची. आणि तिचा पोरगा आहे सचिन महाराज सांब. एकदा झालं असं, भगवान परमात्म्याला 16,108 बायका, तुम्ही ऐकलं असं, त्यातल्या 16,100 तर नरकासुराच्या होत्या बा, त्याच्या तावडीतनं सोडवलेल्या. आणि 8च देवाच्या ओरिजिनल अष्टभार्या त्याला भागवतात म्हणतात. मग 3 नंबरची जे जांबू होती, माझ्याकडे ध्यान दिलं माऊली तर कळलं बरं का, नाही तर कळायचं नाही. आणि मग ते जांबुवतीला ते मुलगा झाला सांब नावाचा. एकदा द्वारकेत असं झालं, सगळे ऋषी भगवान परमात्म्याला भेटायला गेले कृष्णाला. बीज कसलं आहे? बोला बोला बोला. चांगलं. पण फळ कसलं आहे? अशुद्ध. पहिलं काय बघितलं? बीज अशुद्ध पण फळ शुद्ध. गेले सगळे ऋषी भेटायला आणि सांबानं बघितलं, म्हणजे भगव्या कापडातले दाढीवाले आले दिसतात. बऱ्याचदा माणसं कापडावनं माणसाची क्वालिटी ठरवतात. कपडावनं तसं करत जाऊ नये माणसाने. आमच्या गावातलं एक भजनी
रेल्वेनं चाललं मुंबईला. कपड्यावरनं क्वालिटी ठरवू नये माणसाला. वारकऱ्याला तर तुम्ही कमी समजूच नका, ते लई चतुर. आणि ते लोणंद पर्यंत गाडी गेली आणि ते घुसलं एसीच्या डब्यात. सुशे महाराज एसीच्या. आता रिझर्वेशन साध्याचं हे गेलं, स्लीपर पोचला एसीच्या डब्यात. आणि मग ते चांगले सुशिक्षित लोक, सुशिक्षित का काय म्हणता तुम्ही त्यांना, सुशिक्षित, ते त्यांचा सगळा डबा बुटा सुटातच घडी. वारकरी बाबा कुठे शिरलाय म्हणजे काय तिकीट आहे माझ्याकडे. आणि म्हणजे बघू तिकीट. बघितलं तर साध्याचं तिकीट आणि घुसला एसीच्या डब्यात. बरं वारकरी दिसाय साधं, हातात त्याच्या पताका आणि ह्यांनी लावली चेष्टा तिची वारकऱ्याची. काय गुंडाळले त्या कापडाला काठीला, तसली काय दाढी वाढवली बुटावली, कापडा करून मळकी घातली ती वारकरीची चेष्टा. दिसण्यावर जाऊ नये याच्यासाठी सांगतोय मी. वारकऱ्यांना ऐकून घेतलं. वारकरी म्हणते बाबा आता इशीचा डबा तर इशीचाच डबा, मला इथं टेकून दे बाबा, उगच कुठं लांब जायचंय, पुण्यात उतरायचंय. टेकलं वारकरी पण त्याला दम निघाला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. ए वारकऱ्या, ह्यासाठी तुला आधी सांगत होतो खाली उतर. आमचा लागला डोकं उठवाय रामकृष्ण हरी, सकाळ हार्पिसला जायचंय का बस. त्यातला एक जण म्हणला हे म्हातारा लईच ताप देईल, ह्याची चेष्टा करायची का. म्हणला कस काय. म्हणला ती चेन ओढू आपण, चेन रेल्वेची, आणि पोलिस पळत येते आणि पोलिसाला सांगू ह्याच म्हाताऱ्यानं ओढली. देव म्हातारा गुतवून म्हणजे सारखं रामकृष्ण हरीच म्हणते, रामकृष्ण हरी दिसण्यावर जायचं ह्याच्यासाठी. त्यातला एक जण हुशार होता माझ्यासारखा आणि म्हणला आपल्यावर बाजू अंगलट आली तर दंड 25,000 आहे. म्हणला सोपं नाही रेल्वेचं, हा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. मग आपण किती जण आहे. म्हणला 25, काढा 1000. जर तशी काही बाजू आलीच तर ही 25,000 माझ्यापासून मी त्यांना देईन, आणि नाहीतर मग म्हातारा जाईलच. म्हणजे गेल्या 1000 वापस घेऊ आपण माघारी. ठरलो. 25,000 काढलं, वडली बॉ चेन. जशी चेन वडली तशी पोलिस पळतच. काय झालं, कुणी वडली चेन. जशी पोलिस तडा 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 वर आली आणि मग म्हणली ह्या बघा ह्या म्हाताऱ्यानंच वडली चेन. आता वडली होती का त्यानं, बिचाऱ्यानं आळ घेतला का नाही. पण म्हाताऱ्याची वारकऱ्याची साधे दिसणाऱ्याची बुद्धी किती हुशार आहे बघा. दादा ती म्हणतो हो हो मीच वडली चेन. पोलिसाला काय झालं म्हाताऱ्या, का चेन वडली. अहो काय सांगायचे म्हणजे दोनदापासून लई ताप दिला ह्यांनी. माझ्या पिशवीतलं ह्यांनी 25,000 सगळ्या जणांनी चोरलं आणि ते बघा म्हणले त्याच्या वरच्या खिशात ठेवलं. ते बघा पोलिसांना धरला गचोऱ्याला. बघू तुझा वरचा खिसा. 25,000 कोणाचं आहे ते. आम्ही कोणती काढली. तुम्ही काढली. वारकरी म्हणला माझंच आहे. तर वाढवच्या मी म्हणतोय द्या, गरीबाचं खाऊ नका, गरीबाचं खाऊ नका. पोलिसांना 4 कानाखाली गणपती काढलं. वारकऱ्याचा खाता का पत्र का तुम्हाला, येऊन टाक वारकऱ्याला. सगळं गडी खाली उतरावलं. इसीच्या डब्यात एकटाच वारकरी झोपून. आणि मग जाताना पोलीस त्यातला होता साहेब. ते म्हणला वारकरी बाबा कुठं चाललाय. म्हणला आता आळंदीला वारी नाही तिकडे चाललोय. आणि मग म्हणले काय करणार आहे. पंगत घालायचंय, त्याल मीठ कूट पीठ असलं घेऊन चाललोय. मग असं करा आम्हाला काही वारीला जमत नाही. म्हणजे आमचं बी ही 60,000 धरा आणि पंगत चांगली घाला. जाताना मोकळे हाताना गेला वारकरी, पण त्यांचं चांडाळाचं 25 आणि पोलिसाचं 20, 45,000 घेऊन इशीत झोपून गेला. विठ्ठल दिसण्यावर चेष्टा करूच नाही ना, काय गरज आहे का नादी लागायचं वारकऱ्याच्या. तसं या सांबानं चेष्टा केली साधूची, दाढीवाल्या बाबाची. कापड गुंडाळलं पोटाला, ढिरी आल्यावर दिसायला लागलं आणि साडी गुंडाळली. झालं जशी बाहुडात नाटक करते ती माणसं. आणि गेलं. काय होईल पोरगा का पोरगी त्यालाच. साधू म्हणला मला कळलं ना का तू कोण आहे मनातल्या मनात, पण तुला लय जरा मस्ती आली असेल. मग देवाचा पोरगा मी देवाचा पोरगा, माझा बाप आमदार माझा बाप खासदार, तुला शाप देतो म्हणजे. साधूची चेष्टा करतोय ना, कुठपर्यंत यायचंय. शुद्ध बीजा पोटी अभंग सोडायचा नाही. तुला लय मस्ती असेल देवाचा पोरगा तर शाप देतो. तुझ्या पोटी लोहदंड जन्माला येईल आणि तो लोहदंड नुसता जन्माला येऊन थांबणार नाही, तुझ्या यादव कुळाचा नाश करील. झालं का बरं. आता लोहदंड दुसऱ्या दिवशी आप्पा जन्माला आला की आणि मग ती दिलं सांग. म्हणलं आता काय करायचं, आता काय करायचं. त्यातला एक जण हित चिंतक होता त्याचा. ते म्हणला तोडं कर त्याचं आणि समुद्रात ते टाकून.
तुकडं केलं समुद्रात टाकलं, पण जिथं तुकडं केलं तिथं बुगा पडला पावडर, आणि ती पावडर समुद्र किनारी आली. सगळे यादवानी नीट आहे का बघा, हे आपला इतिहास आहे. पाहुण्याच्या रावळ्याच्या दारात आली पण इतिहास आपला आहे. सगळ्या समुद्र किनारी ती पावडर पसरली आणि त्याचं गवत उगवलं. सचिन महाराज ते गवत सामान्य नव्हतं, लोहदंडाची पावडर, म्हणजे त्याला धार बी लोहासारखीच होती गवताला. कालांतरानं सगळे यादव एकत्र आले, एकत्र दिवाळीच्या सणानिमित्त. पुण्याचे, मुंबईचे, मंजवळीचे, वाजेगावचे सगळे यादव एका जागेवर आले आणि बोलता बोलता भांडण झुकलं. आता भांडण झुपाय काय लय लागते का? द्रौपदी एकदाच म्हणली, अंधो के पुत्र अंधे, म्हणजे आंधळ्याची पोरं कौरवाला, म्हणजे जे राग आला दुर्योधनाला युद्धच. तसं बोलता बोलता यादवाचं भांडण लागलं, पण जवळ हत्यार नाही, करायचं काय? मग ते गावात उपाटलं. बघितलं तर धारदार गवत होतं. एकामेकाला मारून यादवानी यादव कुळाचा नाश केला. आता राहिलाय कोण? मास्टर माइंड भगवान श्रीकृष्ण, सूत्रधार त्याला म्हणायचं. बंदूक लोकांच्या खांद्यावर ठेवतो, खटका ओढतो भगवान श्रीकृष्ण. जे तुकडे समुद्रात टाकले त्यातला एक तुकडा माशाला गिळला. माझ्याकडे बघा. आणि माशानं जसा गिळला तसा तो मासा एका शिकारीच्या गळाला लागला. तो होता वाली गेले जन्मातला, आणि इकडे झालता जरा नावाचा शिकारी. मासा त्यानं पकडला, फाडला, तुकडा बाहेर काढला, त्याला धार लावली आणि बाणाच्या टोकाला लावलं. ती धारदार दिसते म्हणून, आणि झाडावर चढलं. भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासोबत जंगलात गेले. नुसता पाय दिसला त्या शिकाऱ्याला देवाचा. त्याला वाटलं हरानच आले वाटत. जसा हरण म्हणून इकडून बाण सोडला तसा देवाच्या पायाला लागला, आणि कृष्ण नावाचा शेवटचा यादव संपला. आणि माझा दृष्टांत बी संपला. बीज कसलं होतं कृष्णाचं? चांगलं. पण सांब नावाचं फळ लागलं कसलं? चांगलं नाही, वाईट. पहिलं बीज अशुद्ध पण फळ चांगलं, इकडं बीज शुद्ध पण फळ अशुद्ध. आणि आता शेवटचा प्रकार आपल्याला बघायचा, बीज बी शुद्ध आणि फळ बी शुद्ध. चौथा प्रकार संप्रदाय सांगतो, बीज बी अशुद्ध आणि फळ बी अशुद्ध. त्याच्यावर बोलण्यासारखं नाही. कारण आंब्याच्या झाडावर पोरगा चढला आणि पाटलाला गावला, ए कार्त्या 8 दिवस झालं मी म्हणतोय कैऱ्या कोण तोडते, कैऱ्या तूच आहे काय? थांब म्हणजे तुझ्या बापालाच नाव सांगतो, चल घरी. हसलं ती. म्हणला माझा बाप घरी गावणारच नाही का? म्हणला मग तू टिवून आल्यावर नाव सांगेल, तरी बी नाही गावणार का? म्हणले मी खालच्या फांदी वाईन, तो वरच्या फांदी वाईन. तुम्हाला कळत? म्हणजे माझा बाप गावणार नाही का, तर मी खाली बसलोय, बाप वरच्या फांदीवर बसलाय. आता बापच जर चोरटा असला तर फळ चांगलं लागेल का? आम्हाला बी बरीच लोक तक्रार करतात, आमचा 10वीतला टोनगान लय पितून, 12वीतला लय पितून उतरून देत नाही. मी म्हणलं तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणला संध्याकाळी मी ढाब्यात शिरायला आणि तो बाहेर निघाला, एकच टाइम झाला. तुम्ही जागा आहे ना, त्याला कळलं कसं बापाला? तो पियाला शिरायला आणि हे बाहेर निघायला एकच टाइम, मग नाव ठेवतो कशाला? बीज बी अशुद्ध आणि फळ बी अशुद्ध. शेवटचा प्रकार आपल्याला गोदाबाई नावाच्या आईसाठी बघायचा, एवढा ध्यान देऊ नका. हा प्रकार जरा शुद्ध आहे. बीज बी शुद्ध आणि लागलेली फळं सुद्धा शुद्ध. असा प्रकार आमच्या माऊलीनं 4 भावंडासाठी तुकोबरायने सुचवला. कोणती 4 भावंड? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपाना, मुक्ताबाई, 4 भावंड. त्यांचं बीज म्हणजे विठ्ठल पंत रुक्मिणी आणि लागलेली फळं सुद्धा शुद्ध. एकदा माऊली सगळ्या सवंगड्यासोबत, नामदेवरायासोबत काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेली सचिन महाराज. आणि माऊली येणार ही बातमी काशी विश्वेश्वरला कळाली. काय आनंद झाला, माऊली येणार म्हणल्यावर. काशी विश्वेश्वरनं देवाला सोडलं आणि माऊलीच्या स्वागताला विशीव गेले. माझा अभंगासहित प्रमाणासहित पाठ आहे. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ.
नामदेवरायांनी लिहून ठेवलं. आपल्याला शेवटचा प्रकार बघायचा आपल्या आईसाठी. ज्ञानोबा माऊली सहित सगळी लेकरं आली. हे ज्यावेळेस काशी विश्वेश्वरला कळालं तसं ज्ञानोबाचा हात स्वागताला गेला पाहुण्याच्या. काशी विश्वेश्वर देव साक्षात प्रेमे धरी विश्वनाथ माऊलीचा हात हातात धरला आणि मग हाताला धरत गप्पा मारत मारत आले. ऐसे चालत बोलत. नामदेवराय तिथं उपस्थित होते म्हणून त्यांनी अभंग लिहिलाय. दोघे आले गंगे आत. म्हणजे चला आता गंगे वांघोळ करून मग पुढचा आपण नाश्ता पाणी चहा पाणी सगळं बघू. जसं गंगेत माऊलीनं पाय टाकला, माझ्याकडे ध्यान द्या बघा, माऊलीला गुड आहे. जसं गंगेत पाऊल टाकला तसा गंगा मातेनं माऊलीला मिठीच मारली. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगा माई. का मिठी मारली तर गंगा माता रडत होती का म्हणजे बऱ्याच पापी लोकांनी माझ्यात आंघोळ केली आणि त्यांचं पाप माझ्यात मिसळलं. पण आता मी जसं माऊलीला मिठी घालल तसं मी सुद्धा पाप मुक्त होईल. माझ्या माऊलीसाठी आळंदीला ज्या माऊलीला लोकांनी पिठात शेण कालवलं त्यांच्या दर्शनाकरता आज इंद्रायणीच्या पलीकडे पर्यंत रांग लागते. हे साधूची ताकद आहे, लक्षात घ्या. मिठी मारली माझ्या माऊलीला आणि डोळ्यातनं पाणी आलं गंगा मातेच्या. माऊली जाऊ नका आता इथून, इथंच राहा माझ्या गंगेत. नामदेवरांनी विचार केला, 12 वाजत आल्या, ठेवता का माऊलीला इथंच? सोडा. मग शेवटचं चरण दिलं. नामा मध्ये सोडा बाई ज्ञानदेव सर्व ठाई. सगळ्याचेच माऊली थोडं इथं राहतील थोडं तिथं राहतील. मग सोडलं. हा प्रसंग दोघा बापलेकानं वर्ण बघितला, वर्ण उंचीवून. त्या बापलेकाचं नाव काय? कबीर महाराज आणि त्यांचा पुत्र कमाल. शुद्ध बीजा पोटी इथपर्यंत यायचे आपल्याला. जसा प्रसंग पाहिला तसं कबीराच्या डोळ्यातनं पाणी आलं. लेकरू म्हणते, बाबा का रडता हो तुम्ही? कमाला रडतोय त्याला कारण आहे. दरवेळेला नुसती दिंडी येते, पण आज दिंडी सहित विश्वाची माऊली माझ्या दारात येणार. त्यांच्यासोबत नामदेवराय असणार आणि सगळी भावंड जेवायला माझ्या घरी येणार. पण घरी राशन नाही म्हणून डोळ्यात पाणी. बाबा पिठ नाही घरात राशन नाही म्हणून रडता का? आपण चोरी करूया पण माऊली जेवायलाच घालू. देव जोडे तरी करावा अधर्म. देव जोडता येत असेल तर आपण चोरी केली तरी चालतं बाबा. आपल्याला लागू द्या पाप, किती मस्तकावर बसायचं तेवढं बसू द्या, पण माऊलीला उपवासी जाऊ द्यायचे. दोघा पिता पुत्रानं वाण्याचं घर फोडलं. हे ऐका माऊली. गावातल्या वाणीदाराचं दुकान फोडलं आणि कमालानं सगळं चोरून आणलं, बापाच्या स्वाधीन केलं. पण जाता जाता कमालाला सद्बुद्धी सुचली, चांगली बुद्धी. इतका हुशार चोर आणि प्रामाणिक असेल का तुम्ही उत्तर द्या मला झालं. कमाल दादा म्हणतो, बाबा चोरी केली पाप आहे ना? नका ना लावू नका, कोणी लावले? बाबा चोरी केली पाप आहे असं म्हणताना तर ते वाणी दादाला उठवतो आता. त्याला म्हणतो, आम्ही चोरलंय, आम्ही जातो. बाप म्हणला, येडाय का काय? चोरलंय म्हणले कोणी सोडतं का मोकळं? नाही म्हणजे सांग नका. आम्ही जसं सांगाय गेलं, वाणी दादा उठा आम्ही चोर आहे. चोर म्हणलं की त्यानं मिठी मारली अंधारातच. जसं आता सध्या कालवा एक पेटलाय बघा, बिबट्या आला. लांडगा आला तरी आमची बेरडेली माणसं म्हणते ती बिबट्याचा आला. खरंच आहे, बिबट्या नाही अशातला भाग नाही. पण मला काल एक जण म्हणला, बुवा बिबट्या आता गाव का बरं फिरायला लागला, येड्यावणीच करायला लागला नाही का? ते म्हणलं बिबट्या ना येड्यावणी करायला लागला. केले कर्म झाले, त्याची भोगा आले. आपण आधी पाप केले आणि ती भोगायचं आले. उलट मी तर त्याला सांगितलं, नीट ऐक कान उघडं ठेवून, आताशी बिबट्या गावात आलाय. तुम्हाला करण नाही राहिला अजून. आताशी म्हणलं डोंगरा रानाना फिरायला लागलाय. ज्या दिवशी दारात आणि घरात येईल त्या दिवशी मग म्हणायचं उजळले भाग्य. आता तेवढंच राहिले ना. शिरूरला कालवा चाललाय, तिकडं नाशिकला कालवा चालला. रात्री आमच्या जावलीला जे चिकन सेंटर आहे रोडलाच, तिथं जाळीतनं कोंबड्या दिसत होत्या म्हणून बिबट्या त्याच्यावर झेपा घेत होता. धाड 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 जाळी आपटायला लागली आणि मग माणसाने कालवा केला. म्हणजे बिबट्या आला तर बिबट्या गेला. शिरूरला 2-3 लहान लेकरं निघून गेली.
निसर्गाला आपण ऱ्हास करायला सुरुवात केली मग निसर्ग कोपला. तसं जसं ह्यानं सांगितलं आम्ही चोर आहे असं वाणीदादा मिठी मारली. आता नीट ऐका, अर्ध शरीर त्याचं बाहेर कमालाच आणि अर्ध बाहेर आठ मिठी मारलेली. बाबा तुम्ही सांगत होता तेच खरंय, नव्हतं याला उठवाय पाहिजे. सांगत होतो तुला, माझी आबरू घालवलीस तू. म्हणजे कसं काय आबरू गेली? म्हणजे सकाळ झाल्यावर त्यानं जर उजेडात बघितलं हे कोण आहे तर पोरगा कोणाचा आहे? माझा. बाप प्रवचन करतोय रातची पोरं घर फोडतोय, बरं वाटेल का त्याला? अख्ख्या गावात माझी आबरू जाईल. म्हणजे बाबा मी दिसल्यावर तुमची आबरू जाईल ना, असं करा. मी नाहीच दिसलो तर म्हणजे आता पकडलंय, नाही दिसलो तर म्हणल्यावर कोयता उचला. माझं मुंडकं तुमच्याकडे जे ते छाटा, फक्त माझं धड राहू द्या. मुंडकं छाटून टाका. सकाळ झाल्यावर त्याला फक्त धड दिसल्यावर कसं कळलं कोणाचं शरीर आहे? बापानं शेजारी पडलेला कोयता उचलला माऊली, मुंडकं छाटून टाकलं कबीराचं कमालाचं. आणि मग हातात मुंडकं धरलं, धड तसंच. इकडं माऊली आली, नामदेवराया जेवायला बसले. माऊली म्हणायचे कबीर महाराज तुमचं ते लेकरू लय भारी जेवाय वाटतं दर महिन्याला, कुठे गेलं ते? पण का दाटून आलता बापाला. रडता रडता बाप सगळं गिळायचा, म्हणायचा मामाच्या गावाला गेला तो, आता नाही लवकर यायचा, तुम्ही जेवा. आत असणारी माय तिला कळलं होतं माझं लेकरू राहिलं नाही. वारकरी जेवायसाठी येणं सगळं शरीर घालून टाकलं, आता ते राहिलं नाही जगात. वारकरी तर जेवले पाहिजे. वारकरी जेवण झाले, इकडं कालवा झाला सकाळचा, चोर आला चोर आलता, त्याला मुंडकच नाही. आता काय करायचं? म्हणजे ह्याची दहन तर माती तर द्यावीच लागल. आणि मग चिता रचली, माती द्यायला सगळं गाव गोळा झालं. तेवढ्यात माऊलीचा पाहुणचार झाला, निश्चितनं बाहेर चालली माऊली नामदेवराय जवळ. कबीर महाराजासहित सगळी दिंडी चालली. ज्ञानबा तुकाराम. आणि मग भजन चालू तर माऊलीनं चितेनं पडलेलं ती लेकरू उठून बसलं आणि माऊलीला हात जोडायला लागला. राम 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 राम. माऊलीनं बघितलं बा त्याला मुंडकं नाही आणि तरी ते राम राम घालते. कुणाचं लेकरू असेल? धन्य माता पिता तयाची, कुणाचं लेकरू असेल होय? मग कबीर महाराज म्हणजे ते असं म्हणतात गावकरी चोरी झाली होती आणि त्याला मुंडकच नाही. म्हणजे कबीर महाराज त्याला एवढा परमार्थ कळतोय, ते जर मुंडकं असतं तर मी त्याला जिवंत केला असता. मग बापाचा मुंडका दाटून आला. माऊली मी तुम्हाला लबाड बोललो, मला माफ करा. मी म्हणलं माझं लेकरू मामाच्या गावाला गेलत, पण तेच माझं लेकरू आहे. आणि त्यानं मुंडकं तुम्ही जेवावं म्हणून चोरी करण्यासाठी छाटले स्वतःच. माऊलीच्या डोळ्यातनं पाणी आलं. मुंडकं कमालाचं मुंडकं घरचं घेऊन आले आणि चेतन स्वरूप पुन्हा एकदा त्याला जिवंत केलं. योगाच्या बळावर माझा दृष्टांत संपला. नामदेवरायांनी याच नोंद करून ठेवली. कमालाने शिर खंडोनी आपुले संत मानवले होती लोकी. कमालाने शिर खंडोनी आपुले कमालाने शिर. हो नावा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला. नावा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला. वंश उतरिला कबीराचा कमालाने शिर खंडोनी आपुले कमालाने शिर. आता मला उत्तर द्या, वारकरी जीव घालण्यासाठी लेकरू स्वतःचं मुंडकं छाटतं, याला काय म्हणायचं? ऐकायचं असेल तर अभंगाचं पहिलं चरण ऐकावं लागलं. शुद्ध
काही काही जणांचं मावाळ आहे पण साच नाही, काहीच साच बे आणि मावाळ बे, आणि काहीच साचही नाही मावाळ नाही. 2 मिनिटात सगळं संपवतो. साच आहे पण मावाळ नाही, कधीच पंगत घालत नाही सत्तेश, घातली बुवा. आणि मग सगळे जेवून गेले आणि शेवट राहिले व्यासपीठ चालक आणि कीर्तनकार. शेवट तेवढेच राहतात आमचे शास्त्री बाबा. आणि कीर्तनाला आम्ही गेलो दोघं जेवायला. मुखी अमृताची वाणी याच्यासाठी सांगतो. तर मग ते जेवण झालं, ज्यानं जेवण घातलं होतं ते कोणीच पंगत घालत नव्हता. आपल्या मुंजोडीच्या भाषेत उष्टी हातानं कावळा हाणत नव्हता. घातली बुवा त्यानं पंगत. आणि मग जेवून झाल्यावर आम्ही 2-2 घासच खाल्ले. माघारी पार निघून चाललो, आता कीर्तन चालू करायचं. तेवढ्यात त्यानं बोलवून घेतलं, अबा या या. मी शास्त्री महाराजांना म्हणलं 100% ह्याची दक्षिणा राहिली, त्याशिवाय माघारी बोलावणार नाही. तो गेलो आम्ही. म्हणजे एक प्रश्न विचारू का, एवढूशा वातावर दिलंय किती, एवढा भात. मला म्हणतो एक प्रश्न विचारू का, म्हणजे नाही परवडायचा मला प्रश्न येतो, पण तरी विचार बाबा, घरी असलंच खाता का? काय सांगायचं आता. दिली काही पंगत लापशीन भात आणि गेला महाराज बोलून माघारी घातलाय. हो मी म्हणलं विचारावं घरी असलंच खाता का. माझ्या मस्तकाची शिर हल्ली. म्हणलं लय काय दान धर्म करणारा अंबानी लागून गेला का तो टाटा बिरला. दिलाय लापशीन भात आणि घरी असलंच खाता का. आमच्या आबरू काढतो का, आम्हाला काय मिळत नाही का घरी. पण म्हणलं उत्तर तसं द्यावं तर आपली इज्जत जाईल. तो येडाय माणसं म्हणते तू बी येडा झालता का बुवा, तुला कळत नाही का नीट बोलायचं. आणि कॅमेरा असताना तो तसला बोलला नाही. मग मी जरा विचारपूर्वक उत्तर दिला. मी म्हणलं अण्णा तुम्ही म्हणताय घरी असलंच खाता का. नाही 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 असलं कुठलं आम्हाला मिळायला, आम्ही घरी कडबा कुटी वैरण असलं खातो. म्हणजे असलं कुठलं आम्हाला मिळतंय. आणि मग त्याचं ते लाजलं. मला उत्तर द्या, त्याला खऱ्यापणाने विचारायचं होतं पण मावाळ होतं का ते. झोंबल कुणाला बी असलंच बोलला का नाही. साच आहे पण मावाळ नाही. दुसरा प्रकार संप्रदाय सांगतो, मावाळ आहे पण साच काहीच नाही. साच म्हणजे खरं. बऱ्याच जणांना तात्या सवय असते, शास्त्री भाऊ तुम्हाला माहित असलं बाबा, बऱ्याच कीर्तनकाराला सवय असते. आमच्या घेऊन सांगितलं म्हणजे पटल तुम्हाला. मावाळ नाही बोलणार पण खरं काहीच नाही. मी कीर्तनाला आमच्या एका जोडीदारा संघ गेलो, कीर्तनकार संघ, नाव नाही सांगणार तुम्हाला. गेले गेले त्यानं ज्या घरी यजमान होते सौजन्य होते त्याच्या घरी नेलं चहा प्यायला. आणि मग गेले गेले त्या ज्याचं सौजन्य होतं त्याची आई दिसली. मला म्हणला जय हरी महाराज, हे आमची आई. नीट ध्यान दिलं तर कळलं 5 मिनिटं. गेलाय कोणाच्या घरी, लोकांच्या गावात कीर्तन करायला. त्यानं तारीख दिली, त्याचं पाकिट, आणि त्याच्या घरी जाऊन म्हणतो महाराज हे आमची आई. मी म्हणलं असेल त्याची आई. मी पाया पडलो साष्टांग हे करी दंडवत. उठून आलो पुन्हा चौकदार म्हणलं आमचं बी लागूनच घर आहे मागच्या आईला, येता का चहा घ्यायला. म्हणलं नाही कसं म्हणावं. गेलो त्याच्या संग पुन्हा चौकदाराच्या घरी. जशी चौकदाराची आई आली तसा हिनं पुन्हा दणका, यादव महाराज हे आमची आई. मी म्हणतो नेमकं याला आई आहे ते तरी किती बुवा. पुन्हा मी पाया पडलो. पुन्हा गावातला एक सप्त्यात कमिटीतला म्हणला, हा चौकदाराचं घर दिसतंय, पाकिट देणारच दिसतंय, आम्ही काय गोड मारलंय काय, आमच्या घरी नाही प्यायचं दुधाला. गेलो त्याच्या घरी. जसं त्याच्या घरी गेलो मी म्हणलं आता इथं बी आहे म्हणतोय कोण आणतो, पण दूध घेस तर काहीच बोलणार नाही. महाराज कीर्तनकार स्वतः. आणि जसं दूध घेऊन आम्ही बाहेर निघणार तसा त्याला दूध जन प्याला घरी तर त्याला म्हणला आई कुठं दिसेना. ते म्हणलं आहे की आत बोलवा की. मग आईला बोलावलं की मला त्यानं दणका म्हणलं आमची आई. आणि मग माझ्या ध्यानात आलं ह्यो मावाळ बोलतोय पण साच काहीच नाही. साच म्हणजे खरं. मावाळ बोलत होता पण खरं होतं का. त्याला आपल्या भाषेत म्हणायचं गोळी फेक्या, नुसतं कौतुक करतो. आमच्या शास्त्रानं 3रा प्रकार पाडला, साच बी नाही मावाळ बी नाही. काहीच बोलणं साचही नाही मावाळ नाही. पण 4था प्रकार गोड आहे, साच सुद्धा असतं म्हणजे खरं आणि मावाळ सुद्धा असत. आपल्या या गोदाबाई नावाच्या आईच्या मुखातनं बरीच वचने गेली असतील. तुम्हाला झोंबरा असेल ते, पण ते साच होतं. मावाळ नसू द्या. एखाद्या वेळेला मावाळ म्हणजे गोड नाही बोललं तरी चालेल, पण खरं बोलत जा. खरं साच त्यानं जीवाचं कल्याण आहे. लहान लेकरं साधू संत यांच्यासाठी हा अभंग लय फिट बसतो. लहान लेकराच्या मनात काय असतं का तात्या, साच बी बोलतात, मावाळ नसते एखाद्या बारीला. आमच्या शेजारच्या गल्लीतलं पोरगं
मास्तराला त्याला म्हणून ते म्हणजे पप्या तुझ्या बापाची गाडी मला लागायची होती टू व्हीलर आहेत का पप्पा घरात? तर मला थांबा बघून आलो. आत गेलं पप्पाकडे. पप्पा पप्पा मास्तर म्हणते टू व्हीलर पाहिजे. पप्पा म्हणतात त्यांना म्हणावं आमचं पप्पा घरी नाही. तर ती बाहेर गेलं तसंच म्हणलं. पप्पा म्हणतात ते आमचं पप्पा घरी नाही. तर राहतं का त्याच्या मनात काय? सर्वांगी निर्मळ मनात काय राहतच नाही त्याच्या. चित्त जैसे गंगाजळ तसे या सज्जन लोकांचं तसं वर्णन असतं. काय काय देतात ते संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. आई उपकार केले परिवारावर गाडी घातली. 9 महिने 9 दिवसा केले कृतार्थ जन्म देवनी थोर मला संस्कार. आई थोर तुझे उपकार असुनी माझा स्वभाव परिमिलाडके तुझे अपत्य देवनी थोर मला संस्कार. आई थोर तुझे उपकार. किती उपकार सांगायचे. जन्माला घातला हा उपकार. आपण फक्त म्हणतो म्हातारा असतो तुला काही कळत नाही तुला काही कळत नाही. मला उत्तर द्या तिला जर काही कळत नसतं तर तिला 1,500 पगार शासनानं चालू केला असता का? तुम्हाला आहे का 1,500? 1.5 रुपये तर देते का शासन? पण त्यांना 1,500 महिना आहे. बुद्धिमत्ताम वरिष्ठम. शेवटचा पुरावा 1 मिनिटाचा. सेवा समाप्त. रावणाला सक्रिय करण्यासाठी सुज्ञान करण्यासाठी काम त्याच्या पत्नीचे. भगवान परमात्म्यावर संकट आलं तर संकटातनं वाचवण्यासाठी काम आईच आहे. गणपती बाप्पाला विश्वाला परिभ्रमण करा म्हटलं तर परिभ्रमण करताना मायबाप बसवले. सगळं तीर्थाची धुरी मायबापच माझ्यासाठी विश्व आहे. जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीर लोण की जे. पार्वती मातेवर संकट आलं तर गणपती बाप्पानं पार्वती मातेवरचं संकट घालवलं. माता सगळ्या काळात श्रेष्ठ आहे. सगळ्या काळात. तुम्हाला जन्म दिला आई झाली पण जन्माच्या अगोदर पत्नी होती. तुम्ही जन्माला यायच्या अगोदर पत्नीच्या अगोदर कोणाची तरी मुलगी होती, कोणाची तरी बहीण होती, पुन्हा कोणाची तरी आत्या झाली, मावशी झाली, आजी झाली, पणजी झाली. किती नाती तिनं निभावली? बरीच नाती. तिनं बहिणीला बहिणीची माया दिली, तिनं भावाला बहिणीची माया दिली. बर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. आमच्या सुद्धा या आईला बहिणी, आमच्या सुद्धा या आईला बंधुराज होते. त्यांचे किती प्रेम होतं एकमेकावर. सुभद्रा कृष्णाची पाठची बहीण विचाराया गेले नारद म्हणून. बोट श्रीहरीचे कापले ग बाई बांधाया चिंदी लवकर दे. बहीण भावाचा प्रेम आहे. भगवान परमात्म्याच्या बोटाला कापलं तर भगवान परमात्मा म्हणतात चल तुला दाखवतो बहिणीचं प्रेम काय असतं. हे आपली सुद्धा बहीण होती का नाही कोणाची तरी बहिणीचं लई जीव एका व्यक्ती म्हणजे चल तुला बहीण दाखवतो कसं असतं. आधी सख्खी बहीण होती सुभद्रा आणि मानलेली होती द्रौपदी. नारद महर्षी म्हणले आधी सुभद्रेकडे जाऊ आपण. बोट श्रीहरीचे कापले ग बाई बांधाया चिंदी लवकर दे. सुभद्रा बोलली काय बोलली सुभद्रा? सुभद्रा बोलली चालूनी पैठणी बांधाया चिंदिका देऊ तुम्हासनी. पाठची बहीण पाठची होती का नाही? पाठची बहीण झाली हो वैरीण. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सुभद्रेच्या घरात निघले आणि आता द्रौपदीकडे जायचंय. आणि मग तुम्हाला बहिणीचं बहीण भावाचं प्रेम कळत. द्रौपदी तुळशीला पाणी घालत होती. जसे नारद महर्षी तिच्या
म्हणजे हे द्रौपदी भगवान परमात्म्याच्या बोटाला लागलं आणि चिंधी दिली. द्रौपदी म्हणली, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, मी कोण आहे हरीची. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, तरी सुद्धा त्यानं मला वस्त्र हरणाच्या वेळेला वस्त्र पुरवलं. एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. काळजाची चिंधी, काळजाची चिंधी फाडून देईन, काळजाची चिंधी फाडून देईन. द्रौपदीसी बंधू शोभनारायण, द्रौपदीसी बंधू शोभनारायण, द्रौपदीसी बंधू शोभनारायण. हो नारायण, हो नारायण. काय गोड वर्णन सांगितलं. द्रौपदी म्हणली मी नात्यानं तिची कुणीच नाही, पण लागलं ना तर काळजाची शिंदी करत आणि त्याला दिन बांधायला. इतकं प्रेम या बहिणी बहिणीचं एकामेकी होतं, बहीण भावाचं एकमेकावर होतं. पण गेल्या वर्षी ते संपलं आणि परमात्म्याला ते प्रिय झाले. आपण सगळ्यांनी आता फुलांच्या माध्यमातून, आपल्या नमस्काराच्या माध्यमातून, आपल्या प्रतिज्ञेच्या माध्यमातून आपण देवाकडे विनंती करायची. जिथं कुठं आमची आई हा सोहळा पाहत असेल तिथून भरभरून आशीर्वाद आम्हाला देत असेल आणि आमच्या मायेला जर पुन्हा माणूस म्हणून जन्माला घातलं तर विधात्या परमात्म्या आमची तुला विनंती, पुन्हा आमच्या परिवारातच तिला जन्माला घाल, एवढी विनंती करायची. आणि मग सेवा वारकरी संप्रदायाचं भजन घेऊन समाप्त करायची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी. अशा लोकांचा देह परमार्थासाठीच असतो. परमार्थात विचार करणारा ही मंडळी विचार करत नाही आणि प्रपंचात द्यायचं म्हणलं की काटकसरीने केल्याशिवाय राहत नाही. अशा लोकांचा स्वभाव कसा असतो, प्रपंचात द्यायचं खर्च करायचं म्हणलं की लई चिकाट, पण परमार्थात द्यायचं म्हणलं की मागे पुढे बघणारच नाही. घरातली वैतोगून जाते ती. काल रात्री माझं जिथे कीर्तन होता अकलूजला, तो गोविंद वृद्धाश्रमाचा एक म्हातारा आलता, सचिन महाराज. त्या म्हाताऱ्यानं 6 एकर बागायत इकली, 6 एकर. आणि कशासाठी इकली तर 40 म्हातारी सांभाळली वृद्धाश्रमात. ज्याला पोराने सोडून दिलं, पोरीने सोडून दिलं, अशी तिथं गोळा केली. पोरगा पहिलवान, एक नगरसेवक. आणि ती म्हणला मला नाही तुमच्या बांगल्यात राहायचं, माझ्या वाटणीचे 6 एकर माझ्या नाव विकून टाकली म्हाताऱ्याने आणि म्हातारी सांभाळते. बघा ताई, देह देवाचे कारणी. पुण्याचं काम करताना असली मंडळी विचार करत नव्हती, पण प्रपंच मात्र काटकसरीनच करायचा, तिथं विचार करायचा नाही. जसं ते भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत झालं होतं बघा. त्यानं सुद्धा एका जणाची परीक्षा घेतली होती, पांडवाच्या नातवाची. घटोत्कचाचा पोरगा बरोबरीक, मोरवीचा, घटोत्कचाचा मोरवीचा. लई त्याला आपलं ताकद. हिमालयात गेलं, तपश्चर्या केली, बांध दिली ते महादेवान 3 त्याला. आणि माघारी आलं तर म्हणलं मला कुरुक्षेत्रावरचं युद्ध पाहायचं. कुरुक्षेत्रावर गेलं, कृष्णानं त्याची परीक्षा घेतली 6:15 आणि कृष्ण म्हणला कोण आहेस तू. म्हणला माझं नाव बरोबरीक आहे. चाललाय कुठं, देहदेवाचे कारणी. विचार करत नाही देवाच्या बाबतीत. म्हणजे चाललोय ते कुरुक्षेत्रावरचं युद्ध बघाय. आणि काय करणार आहे म्हणला, हारलेल्याच्याच बाजूने उभा राहणार, जे जिंकल तिकडं नाही. इतका वचनिक होता देव. म्हणला मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बरं, एक हारल्यावर दुसरा काय हरलच का. एक हारला तर दुसरा जिंकणार आणि दुसरा जिंकला तर दुसरा हारणार. अरे कोणतरी हारणारच आहे. मग तो जर पांडवाच्या बाजूने गेला तर कौरव हारणार आणि कौरवाच्या बाजूने गेला तर पांडव हारणार. पुन्हा तो पांडवाकडे येणार, पुन्हा इकडून युद्ध करणार, पुन्हा कौरव हरवणार, पुन्हा तिकडे जाणार, पुन्हा तिकडून युद्ध. कुठूनच चालायचं असं. त्यापेक्षा जरा दमदार म्हणला देवा तू सांगतोय ती खरंच आहे, मग मी तुला शिकवलंय का नाही काहीतरी. कृष्ण म्हणले हो. मग आता गुरुदक्षिणा. इतकं चाबरं होतं ती कृष्ण, बळच काड्या टाकायचं म्हणजे ती गुरुदक्षिणा. म्हणला काय गुरुदक्षिणा. मुंडक छाटून दी. बरोबरीकाने विचारच केला नाही. कृष्ण परमात्मा समोर मुंडक मागतोय, लगेच तलवारीनं मुंडक छाटलं, दिलं.
आणि पण देवानं वर दिला होता, बरोबर का? जीव जरी गेला असला तरी कुरुक्षेत्राचं युद्ध तो पाहणार. तसंच झालं. उंचीव ठेवलं, त्या मुंडक्यानं सगळं युद्ध बघितलं. आणि युद्ध झाल्यावर देव म्हणला पांडवाला, चला लई इथं कुठं गप्पा आणता, त्या बरोबरीका रेचरा कोणी पराक्रमी. बरोबरीक म्हणला, खरं सांगू का, तुमच्या सगळ्यात पराक्रमी चतुर कोण असेल? फक्त एवढा कृष्णच आहे. म्हणजे बाकीच्या नुसत्या भाकऱ्या खाऊन दिवस काढले, पण ह्या कृष्ण 18 दिवस युद्ध चाललं होतं तात्या महाभारताचं. 18 दिवस. 18 दिवसात कोण बलाढ्य ताकदवान असेल तर म्हणले कृष्णच. आणि मग कृष्ण परमात्म्याचं एक चर्चा झाली आणि बरबरिकाचं शिर उडून गेलं हवेच्या माध्यमातून. कुठं गेलं तर अशी लोक म्हणतात राजस्थानच्या वाळवंटाकडे गेलं. आणि राजस्थानच्या वाळवंटाकडे गेलं, जिथं पडलं तिथं एक राजानं पिंपळाच्या झाडाच्या खाली ते होतं, त्याच्यावर पिंपळ उगवला. त्या राजानं खोदकाम केलं. देव त्याच्या स्वप्नात गेला ब्राह्मणाच्या, म्हणला ते खोद आणि मुंडकं बाहेर काढ. कोणाचं मुंडकं आहे म्हणजे? मी सांगतो तसं कर. काढलं तर मुंडकं जिवंतच निघलं बाहेर. आणि मग त्याला नाव दिलं तर श्याम. कृष्णानं मुंडकं छटलं होतं ना त्याच्यामुळं, म्हणून त्याचंच नाव त्याला पडलं श्याम. आणि कुठल्या गावात मंदिर उभा केलं तर खाटू गावात, आणि म्हणून नाव पडलं खाटू श्याम. सध्या जे युट्यूबला गाजलंय बघा, खाटू श्याम बाबा, खाटू श्याम बाबा, ते कोण? पांडवाचा भीमाचा नातू, देहदेवाचे कारणी. आणि मग आता त्यांची पश्चात असणारी लोक ते भजन करतात. शेवटचा अवतार होणार आहे मंडळी देवाचा. कुठला? कल्की नावाचा. अधर्म वाढला तर देव एक अवतार अजून घेणार आहे आणि विश्व संपणार आहे. माझं येड्याचं एवढं ऐका. आमचे राजाराम बुवा जगदाळे सांगायचे, गाडी 10ला लागणार आहे निसर्गाची. माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ बघा जुना, 10ला लागणार आणि आता लागली 10. आत्ताशी थंडी पडली होती का? नरक चतुर्थीला थंडी. दिवाळीत कधी पाऊस पडत होता का? उन्हाळ्यात कधी पूर येत होता का वाड्याला? म्हणजे गाडी 10ला लागली. तसा कृष्ण परमात्मा आणखी एक रूप घेऊन येणार आहे, कल्की अवतार. आणि तो कल्की अवतार खाटू श्याम बाबाचा आहे. निळ्या घोड्यावर देव येणार, हातात 3 बाण असणार आणि निळा घोडा देव असा बाण मारणार, संपून टाकणार सगळं. हारे के सहारे मेरी, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी, हार हरवना, तीन बाण के धारी, तीन बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा दर्शन घेतो. जमलेले सर्व आपतेष्ट नातेवाईक घेऊन गोत मित्र परिवार सगळ्याच्या चरणी प्रणिपात करतो. युट्यूब चॅनल वाले सुंदर साऊंड सिस्टम मध्ये गायक वादक आमचे सचिन महाराज तात्या, शास्त्रीय बाबांची उपस्थिती, आमचे रिद्धेशजी महाराज सपकाळ गोड मृदंग वादक आणि जमलेले सर्व आपतेष्ट नातेवाईक मंजवडी ग्रामस्थ आणि नाते गोते सगळ्यांच्या पवित्र चरणी अभिवादन करतो. फुलाचा अभंग आरतीन कार्यक्रमाची सांगता. आम्ही जातो तुम्ही कृपा शोधावी.